हॅलो एव्हरीवन, सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. फर्स्ट ऑफ ऑल तर मी स्वतःच खूप कन्फ्यूज आहे की मी ज्या विषयावर बोलणार आहे, ज्या आजारावर बोलणार आहे, जो माझ्याशी निगडीत आहे त्या विषयावर बोललं पाहिजे का. कारण की नाही बोलत काही लोक ह्या विषयावर, परंतु कधी कधी इतक्या वाईट परिस्थिती येऊन लागते की माणसाला वाटतं कोणीतरी काहीतरी सांगेल आणि ती गोष्ट माझ्या फायद्याची होईल. असाच विचार माझ्या मनात आला आणि मी ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते. तर मला जो काही त्रास आहे त्याला आपण कुठल्याच आजाराचं नाव नाही देऊ शकत, परंतु तो त्रास असा आहे की म्हणजे कधी कधी आपण नाही का डाऊट करायला लागतो की मेडिकलवर, म्हणजे जे सायन्स आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला डाऊट येतात. असे काही काही आजार असतात बघा, काही काही गोष्टी असतात, काही काही दुखणे असतात, आपण ऐकतो आणि आपल्याला नाही समजत. आपल्याला असं वाटतं की काय बुवा हे मला समजतच नाही. जसं की मी तुम्हाला सांगते, मी लहानपणापासून आहे ना, माझी आई सांगायची की तिचा ना पायामध्ये, ती म्हणायची की गोळावर चढतोय गोळावर चढतोय. तर 2-5 पण नाही, 1-2 मिनिटासाठी आईला खूप पेन व्हायची. आई देवाचं नाव घ्यायची, योगेश्वर भगवान, आई स्वाध्याय करते, आणि अशी पटपट चालायची आणि ती पोटरी आहे ना, पायाच्या पोटरीला असं प्रेस करायची. एखादा मिनिट पण नसेल राहत तो दुःख ते हे. तर पण आई म्हणायची की गोळावर चढतो गोळावर चढतो. ते मला कधीच समजलं नाही. परंतु मी तुम्हाला सांगते, मागच्या काही वर्षांमध्ये मी ते अनुभवलंय. फार क्वचित वर्षामध्ये 2-4 वेळेस झोपेमध्ये आपण पाय लांब करतोय किंवा जवळ घेतोय आणि एकाएकी गोल आकाराचा, म्हणजे पोटरीला जेव्हा आपण टच करतो तो गोळा, आई गोळा का म्हणायची बा ते मला रिअलाइज झालं. तर ते गोल गोल असं फील होतं आणि शक्यतो ते पोटरीच्या तिथे असतं आणि ते इतकं पेन करतं. आणि ती पेन 1-2 मिनिटासाठी असते. आपण पाय सरळ केला, थोडा पाय इकडे तिकडे केला की ते थांबून जातं. तर ते मी स्वतः अनुभवलं, तेव्हा मला रिअलाइज झालं की आईला काय व्हायचं बा, आणि आई काय म्हणायची, गोळावर चढतोय गोळावर चढतोय. होतं ते. आणि हां, तुमच्यापैकी कुणाला हा त्रास होत असेल तर त्याच्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. मी या विषयावर नाही बोलणारे, माझा विषय दुसरा आहे. परंतु त्या विषयावर जाण्याआधी मला काही गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. प्लस माझी क्लोज रिलेटिव्ह ती नेहमी असं म्हणायची, इवन आत्ताही म्हणत असेल, आता माझा जास्त संपर्क येत नाही, जीव घाबरा होतोय जीव घाबरा होतोय. हे मला अद्यापही नाही कळलं, पण काहीतरी त्रास असेलच ना, तेव्हा ती व्यक्ती म्हणते ना जीव घाबरा होतोय जीव घाबरा होतोय. मला नाही माहिती जीव घाबरा होतो म्हणजे काय, तर पण त्या व्यक्तीला काहीतरी त्रास होत असेल. असे खूप सगळे आजार असतात बघा, आपण ऐकतो. इवन आमची पहिली मुलगी प्रशांतजी आणि सोनाली ताईंची पहिली टिनू, की ती देवाघरी गेली 2.5 वर्षाची असताना, परंतु शेवटपर्यंत कळलं नाही की तिला काय झालं होतं. शेवटपर्यंत कळलंच नाही की तिला काय झालं होतं. तर अशा काही काही गोष्टी घडतात की माणसाला कळतच नाही की नेमका प्रॉब्लेम काय. माझा जो पण प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्याविषयी मी इतकी म्हणजे मलाच समजत नाही मी काय बोलावं. माझे 3 ऑपरेशन झाले. हैदराबादला झालं, नाशिकला झालं. नाशिकला कुठली गल्ली आहे ती आठवत नाही, डॉक्टरांचं नाव पण नाही आठवत आहे. नाशिकला झालं आणि त्यानंतर सिन्नरला झालं. माझे 3 ऑपरेशन झाले त्या आजाराचे, परंतु मला तो आजारच नाही हे मला नंतर कळलं. मग किती विशेष वाटतं ना असं, की जर मला तो आजारच नाही तर मग माझे 3 ऑपरेशन झाले कशाचे, कशाबद्दल करण्यात आले माझे ऑपरेशन. तर तुम्हाला मी जास्त कन्फ्यूज नाही करणार. तुम्हाला वाटेल की मी कशाबद्दल बोलते. करीनाच्या जन्मापासून मला एक त्रास व्हायला लागला कॉन्स्टिपेशनचा, आणि हैदराबादला आम्ही होतो 2006 ते 10. त्या दरम्यान मला तो त्रास खूप झाला. आता आपल्याला जेव्हा अपूर्ण ज्ञान असतो, असं काही त्रास झाला की काय म्हणता, म्हणजे असं की बुवा मूळव्याधाचा त्रास. हैदराबादला मी एका डॉक्टरांना कन्सल्ट केलं, त्यांनी माझं ऑपरेशन केलं. बरेच दिवस ती प्रोसेस चालली. त्याच्यानंतर काही वर्षांनी परत माझं नाशिकला सेम त्याचं ऑपरेशन झालं. परत सिन्नरला ऑपरेशन झालं, आणि तो त्रास एवढा भयंकर आहे की मी ते शब्दामध्ये सांगू शकत नाही तुम्हाला. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहे या नॅचरली व्हायला पाहिजे, नाही का. रोज सकाळी उठल्यानंतर आपलं नॅचरली पोट साफ व्हायला पाहिजे, परंतु माझं कधीच होत नाही. परंतु हा त्रास आहे ना मला अचानक उद्भवतो 1-2 वर्षात, आणि एवढा डेंजर उद्भवतो
की म्हणजे मला असं वाटतं की हे दुःख सहन करण्यापेक्षा मला मरण आलेलं बरं. मी देवाला अक्षरशः प्रार्थना करते की मला मरण दे, पण मला हा त्रास नको. ह्या लेवलचा मला त्रास होतो. आणि 2017मध्ये जेव्हा आम्ही मुंबईला राहायला आलो, ठाण्याला राहायला आलो, तेव्हाही मला हा त्रास झाला. त्यावेळेस माझ्या बहिणीने मला नेलं गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये. ती मला बोलली, तुम्ही काय प्रायव्हेट करता म्हणे, रागोली, तुम्ही कधी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जात नाही, की ते चांगले आहेत बुवा हॉस्पिटल. आणि मुंबईचं मोठं हॉस्पिटल, के वरून नाव आहे, मला त्याचं नावसुद्धा आठवत नाही आता, के वरून नाव आहे त्या हॉस्पिटलचं. तर माझी बहीण हेल्थ डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे त्या इझिली फटाफट सगळ्या गोष्टी झाल्या. आणि माझी डॉक्टरांच्या सल्ल्याने पहिले कुठली झाली मला आता लक्षात नाही, सिग्मा टेस्ट केली. आणि मग नंतर दोन्ही एक कोणती पुढे मागे ते मला आठवत नाही, पण ॲनोरेक्टल मॅनोमॅट्री ह्या टेस्ट झाल्या माझ्या. आणि टेस्टचे रिझल्ट काय आले, मी खूप सरप्राईज होते. टेस्टचे रिझल्ट नॉर्मल आले. मला कुठलाच आजार नाही. मला जे काही म्हणतात, मला मूळव्याध नाही, त्याला अजून काही नावं असतील, आय डोंट नो, बट तो काहीच प्रकार मला नाही. माझ्या टेस्टचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले. मग मी ज्या डॉक्टर होत्या तिथे त्यांना मी सांगितलं की मला रोज रात्री औषध घ्यावं लागतं म्हटलं, तरच माझं सकाळी पोट साफ होतं. तरच एक दिवस जरी मी औषध नाही घेतलं तर माझं पोट साफ होत नाही. मग असं का? माझे जर सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, मग असं का? मला तर फिलिंगच येत नाही, मोशन पास करायच्या मला फिलिंगच येत नाही नेक्स्ट डे. म्हणजे मी लिटरली कधी गावाला गेले आणि मी माझं औषध कॅरी नाही केलं तर मी जातच नाही, मला फिलिंगच येत नाही, त्या भावनाच होत नाही मला. तर त्या डॉक्टरचं म्हणणं असं होतं की तुम्ही ती तुमच्या शरीराला सवय करून घेतली आहे आणि म्हणून ते तुमचं शरीर आता त्या औषध घेतल्यावरच त्या ज्या गोष्टी घडतात, कारण तुम्ही तुमच्या शरीराला सवय करून घेतली. आता तिथे ही ट्रीटमेंट झाली. त्याच्यानंतर जेव्हा कधी त्रास उद्भवतो आपण काय करतो, डॉक्टर गाठतो. इथे ठाण्यामध्ये पण आमचे भरपूर डॉक्टर झाले. जेव्हा त्रास झाला की डॉक्टरांकडे जा. यांच्या एका फ्रेंडच्या सल्ल्याने आम्ही एक डॉक्टरांकडे गेलो. माझी मेमरी इतकी शार्प नाही की मी तुम्हाला डॉक्टरांचे नावं सांगू शकेल फटाफट. त्या डॉक्टरांनी माझी सगळी हिस्ट्री ऐकून घेतली की मला नेमका त्रास काय आहे. मी त्यांना हे सगळं एक्सप्लेन केलं की माझे 3दा ऑपरेशन झाले. जर मला हा त्रासच नव्हता तर माझे ऑपरेशन केले कशाचे? कोलोनस्कोपी केली होती हैदराबादला आम्ही. आणि नंतर माझ्या सिग्मा, ॲनोरेक्टल मॅनोमॅट्री ह्या टेस्टचे रिपोर्ट माझे नॉर्मल आले. परंतु मला जबरदस्त त्रास आहे. कधी कधी असं होतं की औषध घेत राहिलं तरी अचानक त्रास उद्भवतो आणि इतका की मी म्हटलं ना मला मरण आलेलं बरं, इतका. मग त्यांनी ना बँड्रामध्ये एक डॉक्टर आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा म्हणे. आणि ते डॉक्टरांची कन्सल्टेशन फीज जी आहे ती 3,000 की 4,000 होती, कन्सल्टेशन चार्जेस. तर गेलो आम्ही त्यांच्याकडे. त्यांनी पण माझी सगळी हिस्ट्री ऐकून घेतली. आणि मग त्यांनी असं सांगितलं की आपल्या पोटामध्ये जे मसल असतात, जे वेस्ट प्रोडक्ट बाहेर काढायचं जे काम आहे, तर हा मसल प्रेस होतो, हा याचं काम करतो, पण हा मसल त्याचं काम नाही करत. हा करतो, हा नाही करत. तुमचे मसल प्रॉपर वर्क करत नाही पोटातले आणि म्हणून तुम्हाला हा त्रास आहे. आणि मग त्यांनी त्याच्यावर ट्रीटमेंट सांगितली की तुम्ही यावं, सेटिंग आहे, काही एक्सरसाइज वगैरे त्या मशीननी केल्या जातील त्या सेटिंग. आणि किती सेटिंग लागतील काही सांगू शकत नाही. आणि त्यांनी त्या एका सेटिंगचे पण बरेच चार्जेस सांगितले. आणि त्यावेळेस माझं असं होतं की 3-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की सोशल मीडियावर सगळं अवेलेबल आहे. एवढं बँड्राला यायचं रोज ठाण्यावरून, हेच खूप कॉम्प्लिकेटेड होतं ॲक्च्युली, की एवढं बँड्राला ठाण्यावरून रोज बँड्राला जाणं कसं शक्य आहे. ते चार्जेस तर द्या सोडून. आणि मला वाटलं की आपण हेल्दी लाईफस्टाईल ठेवू आणि आपण स्वतःच याच्यातून मार्ग काढू. त्यावेळेस तर माझं चॅनल होतंही. मी कधी अद्याप इतक्या वर्षात ह्या गोष्टीबद्दल माझ्या चॅनलवर बोलले नाही, परंतु आता अति झालं आहे, अति. म्हणून मला वाटलं की तुमच्याशी शेअर करू. काय सांगता येतं, तुमच्यापैकी कोणी मला असं काही सांगेल आणि
माझं ह्या प्रॉब्लेममधून माझी सुटका होईल. मग त्याच्यानंतर मी रामदेव बाबाचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली, शिल्पा शेट्टीचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली, मी योगा करायला लागले, मी जिम करायला लागले, मी हेल्दी डाएट घेतलं, मी वजन कमी केलं, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु नो रिझल्ट. म्हणजे माझी लाईफ अशीच आहे की मला रोज क्रीमाफिन रात्री घ्यावंच लागतं, तरच वेस्ट प्रोडक्ट मी सकाळी बाहेर काढू शकते, तरच मला मोशनच्या हे येतात, तरच माझं पोट सकाळी साफ होतं, अदरवाईज नाही. आता मी मध्यंतरी 2 दिवस पुण्याला गेले आणि मी माझं औषध कॅरी केलं नाही, फक्त 2 दिवस. आणि मला परत घरी यायचं होतं आणि मी काय आणत बसली नाही. ॲक्च्युली माझी खूप मोठी चुकी आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती त्रास होतो भयंकर, तर आपण असा मूर्खपणा केलाच नाही पाहिजे. मी प्रत्येक वेळेस माझी बॉटल कॅरी करते आणि खालीच तिच्या घराच्या खालीच तिथे मिळतं मेडिकल आहे, तिथून मी घेऊ शकत होते, पण मी कंटाळा केला की जाऊ द्यावं. आणि कधी कधी मी असे व्हिडिओ बघते आयुर्वेदावर वगैरे, तर त्यांचं म्हणणं हेच असतं की तुम्ही ह्या सगळ्या प्रोसेस, ह्या सगळ्या गोष्टी नॅचरली व्हायला पाहिजे. तुम्ही तुमच्या शरीराला अशी सवय नका लावू, कुठलं चूर्ण, कुठलं औषध, कुठलं काही, ह्या नॅचरली झाल्या पाहिजे. म्हणून असं वाटलं की ठीक आहे बुवा, काय 2 दिवसांनाही औषध. आणि मी ते 2 दिवस औषध घेतलं नाही आणि तो त्रास इथे आल्यानंतर मी जरी औषध घेतलं पण तो हळूहळू तो इतका वाढला आहे की कालची रात्रभर मी झोपलेली नाही. म्हणजे तुम्ही असं शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत की मला अशा कळा आल्यासारखं फील होतो. नाही मी करू शकत त्या गोष्टी नॅचरली नाहीच होऊ शकत. प्रशांतजींनी मेडिकलमधून ते इनिमा आणला, एक त्यांनी लिक्विड औषध आणलं आणि त्या गोळ्या पण आणल्या, डल्कोलॅक की कुठल्या तरी. मी ती बाटली पूर्ण एक बॉटल अर्धी बाटली पिऊन गेली. त्या 2 गोळ्या घेतल्या, इनिमा घेतला, नो रिझल्ट. हा हसण्यासारखा विषय नाही आहे किंवा काय विषय असं पण आपण नाही बोलू शकत, कारण आजच्या तारखेमध्ये खूप सगळ्या लोकांना हा प्रॉब्लेम आहे, खूप सगळ्या लोकांना. मी ऐकते, माझ्या बहिणींना पण आहे. तर हा एक प्रॉब्लेम आहे आणि याच्यामधून खूप सगळे लोक जात असतात. तर मला रात्रभर झोप आलेली नाही. इतका वेदना. प्रशांतजींनी अपॉइंटमेंट घेतली पण मी गेले नाही. मी त्यांना म्हटलं की मी इतकी वेदनेत आहे की मी आत्ता डॉक्टरांकडे नाही जाऊ शकत, प्लीज. मी त्यांच्यावर हात जोडले की मला आज डॉक्टरांकडे नाही जायचं आहे, मला थोडं रिलीफ वाटू द्या, थोडं बरं वाटू द्या, मग मी डॉक्टरांकडे जाईल. तर प्रशांतजींनी माझ्यासाठी नाश्ता बनवला. कायनाला आज जायचं आहे. ॲक्च्युली आमचं रात्रीच बोलणं झालं होतं की मम्मा माझ्यासाठी कढई पनीर बनव. तर पण मला एवढा त्रास आहे की मी नाही काही बनवू शकत. शेवटी तिने सकाळी पाहिलं होती, बोलली नाही काहीच नको बनवू, मी मॅगी खाईल. पण मी तिला सांगते की नाही मॅगी नको खाऊ. मी तुला ती का 2-4 दिवसापूर्वी बोलली होती की मम्मा तू आलू पकोडे केलेच नाही बुवा कधीचे. तर म्हटलं मी देईल करून, बघू आता देण्यासारखी परिस्थिती असेल तर. तर हा सगळा त्रास आहे. आणि खूप सगळ्या मला माहिती तुमच्यापैकी ज्या मैत्रिणींना माहिती त्या म्हणतील कायम चूर्ण घे, एरेंडेल तेल घे, क्रीमाफिन घे, गोळ्या घे किंवा मसाज कर. याच्यात असा किती म्हणजे सांगायला गेले ना, खूप मी ट्रीटमेंट घेतल्या आहे या विषयावर. ठाण्यात राहत असताना आम्ही एकदा कल्याणला एक डॉक्टर होते, त्यांच्याकडे सुद्धा गेली होती मी. त्यांनी तर ते ऑइल वगैरे मध्ये भरायचं आणि ते चूर्ण माझ्या डोळ्यासमोर आलं की मला ओमिटिंग सेन्सेशन होतं. माझ्या एवढं डोक्यात ते चूर्ण बसून गेलंय. मी चूर्ण घेऊ नाही शकत. मला आहे ना, आपण म्हणतो ना शिसारी येणं किंवा नाकात बसणं, ओमिटिंग सारखं फील होणं, ते चूर्ण माझ्यासमोर येताच मला तसं होतं. परंतु एवढा त्रास आहे की मी 2 दिवसापासून भरपूर प्रमाणात मला प्रशांतजी चूर्ण पाण्यात टाकून, गरम पाण्यात टाकून देत आहे. एवढा त्रास होतोय. आणि ह्या सगळ्या डॉक्टर्सचे नावं वगैरे मी तुम्हाला का सांगू शकत नाही. तर ठाण्याच्या एका घरामध्ये आम्ही बाल्कनीमध्ये आमच्या फाईल्सचे खोके ठेवले होते, खूप सगळे. आणि आम्ही गावी गेलो होतो आणि प्रचंड पाऊस झाला आणि त्या माझ्या फाईल्सबरोबर प्रशांतजींचे खूप डॉक्युमेंट, सगळं अक्षरशः आम्ही येईपर्यंत म्हणजे ते त्यातून काढण्यासारखं काही राहिलंच नव्हतं. म्हणून माझ्याकडे माझे पहिले आपण ठेवतो ना हॉस्पिटलच्या फाईल वगैरे जपून ठेवायच्या असतात, कधी कसल्या कागदाची गरज लागेल काही सांगता येत नाही. परंतु आजच्या तारखेत माझ्याकडे फक्त याची कागद आहे, सिग्मा आणि एनोरेक्टल मॅनोमेट्री, त्याचे रिपोर्ट्स आहे माझ्याकडे. पण बाकीचे आधीचे कोलोनस्कोपी किंवा जे काही ऑपरेशन केले त्याचे काहीच रिपोर्ट्स माझ्याकडे नाही आहे. आणि मला आजही हा प्रश्न आहे की त्या डॉक्टरांनी माझे ऑपरेशन केलेच का मग,
असं, आणि एवढे 3 ऑपरेशन होऊन मला त्याचा फरक नाही पडला आहे. तर हा खूप ॲक्च्युली असं म्हटलं जातं गट हेल्थ माणसाची खूप मेन असते. जर तुमची गट हेल्थ चांगली असेल म्हणजे तुम्ही हेल्दी आहात, आणि ती गट हेल्थच माझी चांगली नाही याचं मला खूप वाईट वाटतं. बऱ्याचदा मी अनहेल्दी पण खाते, पण बऱ्याचदा हेल्दी खाण्याचा प्रयत्न करते, व्यायाम करण्याचा प्रयत्न करते, वॉक करते, जिम करते, जेव्हा जेव्हा मला शक्य होईल तेव्हा तेव्हा करते. तरीसुद्धा मला हा त्रास आहे. तर मी म्हणते ना, एवढा त्रास की मला म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही, एवढ्या त्रासामध्ये मी आहे. प्रशांतजींनी गुगलवर बघून एका डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आहे, परंतु मी त्यांना सांगितलं की मी 2 दिवस तरी डॉक्टरांकडे जाणार नाही, आणि इतका त्रास आहे त्याच्यामुळे इतर मी काही शूट केलं नाही. आणि इतर काही शूट केलं नाही म्हणून ह्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते असं बिलकुल नाही. मी काय खूप मोठी कोणी यूट्यूबर नाही. एक दिवस व्हिडिओ नाही टाकला तो काही फरक पडणार नाही, एवढं दुखत असल्यावर काय. पण माझं तुमच्याशी शेअर करण्याचं इंटेन्शन एवढं आहे की मला माहिती आहे की तुमच्यापैकी कोणाला जर काही त्रास असेल यातला, किंवा तुम्हाला जर काही योग्य उपाय माहीत असेल, जे मी सांगितले ते मी सगळे करून चुकले ते सोडून, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हेच मी म्हणेल, देवाला प्रार्थना करा की मला आहे ना, मी खूपदा सांगते माहिती का देवाला की मला ह्या सगळ्यातून सोडव, किंवा मग एकदा मला घेऊन जा, मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इतकी मी ह्या त्रासाला वैतागली आहे. तर ना मला कुठलं मूळ व्याध आहे ना मला जे काही म्हणत असतील त्याला, मला काहीच नाही. माझा रिपोर्ट नॉर्मल आहे. माझे मसल खूप वीक आहे. हो, मसल स्ट्रॉंग करायच्या एक्सरसाइज मी केल्या पाहिजे. आणि माझ्या जेवणातून फायबर जात नाही. प्रतीकने एक सगळं गुगल केलं, मुलं ते मला रागवत होते, स्वतःकडे लक्ष देत नाही. फायबर काय खाते तू? मी सांगते तुम्हाला, पण मी स्वतः सॅलड खात नाही. तर फायबर खूप गरजेचं असतं पोट साफ होण्यासाठी. तर मी आता ठरवलं आहे की माझ्या डाएटमध्ये भरपूर असं फायबर मी इन्क्लूड करेल, आणि हेल्दी खाणार नाही, व्यायाम करेल. पण हे जेव्हा खूप त्रास होतो तेवढ्यापुरतं माणूस ठरवतो, नंतर विसरून जातं. तर मी आज काही शूट केलेलं नाही, हेच मी तुमच्यावर शेअर केलं आहे. खूप मोठा काही असं नाही का लोक म्हणतील काय काय मोठे मोठे आजार असतात व लोकांना, आणि तुझ्या एवढ्याशा प्रॉब्लेम, पण हा एवढासा प्रॉब्लेम नाही, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला जे काही असेल माहिती, मी जे केलं ते सगळं सोडून त्या व्यतिरिक्त काही, तर प्लीज मला तसं कमेंट करून कळवा. एवढंच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हात जोडून सांगते.